नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। अंगणवाडी मदतनीसांचा मुलगा MPSC परीक्षेत पास होऊन मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO हे पद मिळवलेलं आहे आणि ही केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या सर्वांसाठी आनंददायी आहे। अंगणवाडीतील मदतनीसांचा मुलगा अधिकारी होण्याचं ही पहिलीच गोष्ट नाही। याच्या अगोदर देखील आपण अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मुलांनी यश संपादन कशा पद्धतीने केले आपण प्रत्येक वेळेस पाहिलेलं असेल। कालच्या लागलेल्या निकालातून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील अंगणवाडी मदतनीस मंदिका पंचांगे यांचा मुलगा नागसेन पंचांगे याने MPSC परीक्षेत यश मिळवून मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO हे पद मिळवलेले आहे। भूमिहीन मजूर वडील आणि अंगणवाडीत काम करणाऱ्या आईच्या मुलाने जिद्दीने 6व्या प्रयत्नात हे यश संपादन करत दुधगावसह जिल्ह्याचे नाव रोशन केलेले आहे आणि त्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ हे त्यांना आज मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि अंगणवाडी संदर्भात अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा, आपण नागसेन जे आहेत पंचांगे यांची थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या, नंतर त्यांनी हे संघर्ष कशा पद्धतीने केला हे देखील पाहूया। बघा, नागसेन यांचे वडील भूमिहीन असून म्हणजे त्यांना अजिबात जमीन नाही, तर त्यांची आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते आणि वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत होते। कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असतानाही जिद्दीने त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि MPSC परीक्षेत यश मिळवून गट ब श्रेणीतील सहाय्यक कक्ष अधिकारी पद ज्याला आपण ASO म्हणतो हे पद त्यांनी मिळवलेलं आहे आणि 6व्या प्रयत्नांमध्ये त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे, जे त्यांच्या चिकाटीचे उदाहरण आहे। नागसेनच्या या यशामुळे अंगणवाडी मदतनीसांचा आणि सेविकांनी तर आनंदोत्सव साजरा केलाच, पण अशामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। एका सामान्य कुटुंबातील मुलाने मोठी गरुड झेप घेतली असं देखील येतं म्हणण्यात आलं। तर बघा, आता विविध चॅनलच्या माध्यमातून आणि विविध पत्रकारांच्या माध्यमातून त्यांची स्टोरी समोर येत आहे। तर सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे। तर काय म्हटलेलं आहे या न्यूजमध्ये आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, प्रतिकूल परिस्थितीतून यशाचा प्रवास, अंगणवाडी मदतनीसांचा मुलगा मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी। तर बघा, जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील नागसेन पंचांगे ही स्पर्धा परीक्षेत 6वी वेळ यशस्वी होऊन मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब पद मिळवलेले आहे। अंगणवाडी मदतनीस आई व मजूर वडील यांचा मुलगा या यशाने गावात आनंदोत्सव सुरू केलेला आहे। तर बघा, हाच तो नागसेन पंचांगे ज्याने ASO हे पद मिळवलेलं आहे। आजकाल परीक्षेमध्ये टिकणं म्हणजे स्पर्धा परीक्षेत टिकणं आणि यश संपादन करणं हे कशा पद्धतीने किती आव्हानांना ह्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर त्यांनी हे पद एकदाच नाही म्हणजे एकाच परीक्षेत नाही, तर त्यांनी 6 पोस्ट त्यांनी घेतलेल्या आहेत। तर त्या 6 पोस्ट कोणकोणत्या घेतल्या हे देखील आपण पाहणार आहोत। तर बघा, जिंतूर तालुक्यामधील ही घटना आहे। त्यांचे वडील भाऊराव पंचांगे यांचा मोठा मुलगा नागसेन पंचांगे यांनी स्पर्धा परीक्षेत 6व्यांदा यश संपादन करत मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब पद हे मिळवलेलं आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या या यशाने दुधगाव परिसरात आनंदाचे वातावरण झाले असून गावकऱ्यांकडून नागसेनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना देखील त्याने मोठा संघर्ष केला आणि आई अंगणवाडी मदतनीस आणि वडील त्यांचे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। सामाजिक जाणीव आणि शिक्षणाच्या बळावर उभे राहण्याचा ध्यास नागसेनने घेतला आणि सातत्याने अभ्यास केला आणि एकामागून एक यश मिळवत जाऊन नवा आदर्श निर्माण केला। म्हणजे ही ASO पोस्ट नागसेनची पहिली पोस्ट नाहीये। नागसेनने सर्वात अगोदर ST महामंडळामध्ये जिंतूर येथे लिपिक म्हणून त्यांची निवड झाली। बघा, येथूनच नागसेनच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि ती कारकीर्द देखील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। सर्वात प्रथम त्यांना पोस्ट मिळाली ती म्हणजे ST महामंडळ जिंतूर येथील लिपिक म्हणून त्यांची निवड झाली। त्यानंतर MPSC मार्फत मंत्रालयात लिपिक पद मिळवले। बघा, मंत्रालयात नंतर 2 नंबरला लिपिक पद मिळवले।
त्याच्यानंतर MA DED शिक्षणामुळे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन सांगली व जालना येथे जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी पात्र ठरला. तर बघा किती पोस्ट काढल्या. ही तिसरी पोस्ट आहे. अगोदर ST मध्ये, त्याच्यानंतर लिपिक पदामध्ये आणि त्यानंतर शिक्षणमध्ये, म्हणजे तिसरी पोस्ट काढली. आणि त्याच्यानंतर बघा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट परीक्षेतही पात्रता मिळवली, म्हणजे चौथी पोस्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काढण्यात आली. पुढे जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे महसूल सहाय्यक म्हणून निवड झाली. बघा 5वी पोस्ट काढली. आणि आता विभागीय स्पर्धा परीक्षेतून मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब पदावर त्याची निवड झालेली आहे. पंचांगे कुटुंबात एकूण 3 मुले आहेत. त्याच्यातील हा नागसेन हा मोठा मुलगा, दुसरा मुलगा सुमित पंचांगे आणि तिसरा मुलगा हा अभिजित पंचांगे. ही तिन्ही मुले अति उत्तम आहेत. तर दुसऱ्या मुलाने काय केले बघा, पंचांगे कुटुंबातील दुसरा मुलगा सुमित पंचांगे नुकतीच याचे परभणी जिल्हा न्यायालयात लिपिक म्हणून रुजू झालेला असून धाकटा मुलगा अभिजित हा छत्रपती संभाजी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तिन्ही मुलांनी आईवडिलांनी केलेल्या कष्टाचं फळ हे त्यांना दिलेलं आहे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. खूपच महत्त्वाची कारकीर्द या अंगणवाडी मदतनीसांच्या मुलांनी केलेली आहे. आणि आईवडिलांना, आपण आता आईवडील असताना आपल्याला मुलांकडून काय अपेक्षा असते की आपल्या मुलांना मोठं व्हावं, आपल्यावर जी परिस्थिती आली ती आपल्या मुलांवर येऊ नये. तर हे पंचांगे कुटुंबाचं महत्त्वपूर्ण उदाहरण त्यांनी समोर त्यांच्या तिन्ही मुलांनी दाखवलेलं आहे. एका मुलाने 6 पोस्ट मिळवलेल्या आहेत आणि दुसरा मुलगा देखील परभणी जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक म्हणून रुजू झाला असून तिसरा मुलगा अभिजित हा छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. खरंच ताईंनो, आपल्या अंगणवाडी मदतनीसांचं नक्कीच त्यांचं चांगले गुण आणि चांगली त्यांनी मुलांना घडवलं, त्यामुळे त्यांची मुले हे आजपर्यंत पोहोचली. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. आपल्यातीलच एका ताईच्या मुलाने हे कष्ट करून मिळवलेले यश आहे. आपण किती अडचणींचा, किती समस्यांचा सामना करतो, त्याच्यातून आपल्या मुलांना कसं मोठं करतो, हे एकदम उत्तम उदाहरण आपल्या समोर आपल्या या ताईचं आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि आपल्या देखील मुलांना अशाच पद्धतीने यश संपादन व्हावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.